महाराष्ट्र, मी मृण्मयी देशपांडे तुमचं स्वागत करते झी युवाच्या या सुरेल कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे पॉन्ड्स ड्रीम फ्लॉवर प्रस्तुत युवा सिंगर एक नंबर. सर्वप्रथम जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या जबरदस्त जजेसचं. वर्सेटाईल वैभव मांगले आणि सुरसम्राज्ञी सावनी शेंडे. सुरेल टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या सुरेल वाद्यवृंदाचं. आणि छप्पर तोड टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या सगळ्या स्पर्धकांचं. मंडळी, युवा सिंगर एक नंबरचा मंच एखाद्या हवामान खात्यासारखा झालाय, कारण इथले सगळे अंदाज चुकतायत. ज्याला परफॉर्मर ऑफ द वीक मिळालाय तो कधी बॉटम 3 मध्ये जाईल सांगता येत नाहीये, आणि ज्याच्या खात्यातली रक्कम गेले अनेक आठवडे बदललेली नाहीये त्याच्या खात्यात एकदमच मोठी रक्कम येईल याची शक्यता नाकारता येत नाहीये. या मंचावरच्या स्पर्धकांमधली चुरस दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे, आणि त्यामुळे होतंय असं की आपल्याला एकाहून एक जबरदस्त गाणी ऐकायला मिळत आहेत. आपल्या दमदार 10 स्पर्धकांपैकी 5 स्पर्धकांची गाणी आपण कालच्या भागात ऐकली. उरलेली दमदार गाणी सादर करायला आपले स्पर्धक सज्ज आहेत, तेव्हा आपणही सज्ज होऊया त्यांची सुरेल गाणी ऐकायला आणि बोलवूया आपल्या पहिल्या स्पर्धकाला. महाराष्ट्राच्या थोर परंपरेतली एक परंपरा म्हणजे पंढरपूरच्या वारीची परंपरा. दरवर्षी लाखो भक्त तहानभूक विसरून ऊन पावसाचा विचार न करता काही 100 किलोमीटर पायी चालत पंढरपूरला जातात. त्यांच्या सोबत बाकी काही सुखसोयी नसल्या तरी एक गोष्ट नक्की असते, ती म्हणजे पांडुरंगाच्या भक्तीची ताकद, त्याच्या दर्शनाची ओढ. आनंद, उत्साह, भक्ती, श्रद्धा, संगीत, ठेका धरणारी पावलं, टाळ मृदुंगाचा नाद, माऊली माऊलीचा गजर. वारीच्या वातावरणाचं वर्णन जितकं करावं ना तितकं कमी आहे. या वातावरणाचा एक छोटासा संगीतानुभव आता आपल्याला पुढच्या गाण्यातून मिळणार आहे, आणि हे गाणं सादर करायला येत आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पुण्याच्या दर्शन आणि दुर्वांकूरचं.
मुख दर्शन व्हावे आता, तू सकल जगाचा त्राता, घे कुशीत गामावुनी तुझ्या पायरी ठेवितो माथा. माऊली 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 पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की. अप्रतिम गायला दर्शन दुर्वांकूर. मी काय बोलू, म्हणजे शब्द तिथे पडलेत. कारण का काय इफेक्ट होता गाण्याचा, किती सूर ताल परफेक्ट होता आणि किती मग्नता होती, किती तल्लीन झालात रे तुम्ही. हे तल्लीन होणं आहे ना, तुम्हाला काय दिसत होतं का समोर ऑडियन्स आहे, आम्ही दोघं बसलोय? नाही ना. हे जेव्हा दिसत नाही ना, ती स्टेज खूप कमाल असते बरं का. हां, एका वेगळ्या प्लेनला जातो आणि तुमच्यात ती कपॅसिटी की तुम्ही जो ती जी अवस्था अनुभवताय ना, तुमच्यात ती क्षमता आहे की आम्हाला सगळ्यांना त्यात तुम्ही घेऊन जाता. वा. खूप खूप आशीर्वाद, मजा आली मला खूप. थँक्यू. वैभव, काय ना, गंमत अशी आहे की अजय अतुल यांची गाणी जी आहेत ना, ती ऐकायला खूप छान श्रवणीय आहेत, मेलडियस आहेत खूप. म्हणजे आपण विठ्ठलावरची अनंत गाणी ऐकलेली आहेत, अनेक गाणी ऐकली आहेत, पण तरी सुद्धा हे गाणं ऐकताना डोळे पाणावतात. आणि ते पाणावले तुम्ही जरा सुद्धा कुठेही हल्ला नाहीत वा. तुमच्या गाण्याचा इम्पॅक्ट देण्यामध्ये. आणि त्याच्यामुळे मला वाटतं आज आम्हाला वारीपर्यंत नेलत आणि आम्ही ते चालत आलो इथपर्यंत. ही किमया आहे तुमच्या गाण्याची आणि तुम्हाला फार मोठं यश लाभणार आहे आयुष्यामध्ये. थँक्यू. वा वा वा. हे तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. आणि मी तुम्हाला दोघांना विनंती करते की तुम्ही बसू शकता. दर्शन दुर्वांकूर, तुमचा आवाज खरंच खूप छान आहे आणि तो तसाच टिकून राहण्यासाठी तुम्हाला पितांबरी कंठवटीकडून मिळतं एक गिफ्ट हॅम्पर. आणि मी वैभवला विनंती करते की त्यांनी ते गिफ्ट हॅम्पर यांना द्यावं. सो असेच छान गात राहा. तुम्ही बसू शकता. थँक्यू. वयाच्या 8व्या वर्षी 24-25 क्षेत्रांमध्ये करिअर करण्याचा जागतिक विक्रम नुकताच एका 8 वर्षाच्या मुलाने केलाय. आणि या जागतिक विक्रमाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे याची कोणीच नोंद घेतलेली नाहीये. याचं कारण म्हणजे तो मुलगा गातोच इतका सुंदर की तो बाकी काय काय करतो याच्याकडे कोणाचं लक्ष नाही जात. तेव्हा या सुरेल गायकाचं खणखणीत टाळ्यांनी स्वागत करूया. सावनीचा पनी आणि वैभव, ज्याला म्हणतो आगाऊपणा कमी, येतोय ठाण्याचा ओंकार कानेटकर.
यो तो टॉर्चर है गाना रे, यो तो टॉर्चर है गाना रे, बच्चों से ही बोले थे ना करना बचपना, यो तो टॉर्चर है गाना रे, यो तो टॉर्चर है गाना। टॉफी चूरन खेल खिलौने कुलचे नान पराठा, कह गए हैं टाटा जब से बापू तूने डांटा, जिस उम्र में शोभा देते मस्ती सैर सपाटा, उस उम्र को नाप रहा है क्यों घड़ी का काटा, अपनी किस्मत की गाड़ी की खस्ता हालत है, अपनी किस्मत की गाड़ी की खस्ता हालत है, और मारे बापू, अरे आ गयो रे बापू, अरे मारे बापू इस गाड़ी के वाहन चालक है, बापू सेहत के लिए तू तो हानिकारक है। डिंग डांग डिंग डांग डिंग डांग डिंग डांग डिंग डांग डिंग डांग डिंग, रे बापू, डिंग डांग डिंग डांग डिंग डांग डिंग डांग डिंग डांग डिंग डांग डिंग, रे बापू, डिंग डांग डिंग डांग डिंग डांग डिंग डांग डिंग डांग डिंग डांग डिंग, रे बापू, डिंग डांग डिंग डांग डिंग डांग डिंग डांग डिंग डांग डिंग डांग डिंग। रे बापू। या गाण्याबद्दल मला खूप महत्त्वाचे प्रश्न पडलेले आहेत. त्याची उत्तरं मिळाल्याशिवाय आपण पुढे नाही जाऊ शकत. प्रश्न क्रमांक 1, ओमकार. ओ बापू, ओ बापू, मला पण पडलेला प्रश्न ओ आहे. बापू. हे मी दुसराही प्रश्न त्याच्यातच विचारते. टॉर्चर हा शब्द म्हणताना तर त्यांनी स्पेसिफिकली वैभव म्हणजे आम्हाला तरी असा दिसतो. हे सगळं तुम्ही जुळवलेलं आहे. त्याने असं काही केलेलं नाही. मला असं वाटलं तो सुरुवातीला तो करतोय का, पण त्याने काही केलेलं नाहीये. वैभवकडे बापू बापू म्हणून का दाखवत होतास हात? घाबरतोस का त्याला? हा, बरं तू कोणाला घाबरतोस? वैभवला पण घाबरत नाही, मग तू कोणाला घाबरतोस? माझ्या आयुष्यात पण एक हानिकारक बाई आहे. आई शपथ. अरे गधड्या, ती तुझी आई आहे. हानिकारक बाई आई आहे. आहे. तुझा काय बालविवाह झालाय? मी अशी कविता पण बनवली आहे, हा. हानिकारक आई नावाची. हा, म्हण म्हण म्हण. घरात आले गणपती बाप्पा, सगळे बसले मारायला गप्पा. घरात आले गणपती बाप्पा, सगळे बसले मारायला गप्पा. मोदक खायचा होता पण ओरडली माझी आई, घसा बसेल तुझा, मोदक खायचा नाही. आई. हानिकारक बाई कुठे आहे ती? तिला बोलव इकडे. हानिकारक तिला इकडे बोलव ताबडतोब. या या आई या. रे बापू, डिंग डांग डिंग डांग डिंग डांग डिंग डांग डिंग डांग डिंग डांग डिंग, रे बापू. डिंग डांग डिंग डांग डिंग डांग. काय करायचं याचा? एवढा नेहमी असाच असतो. एवढा अन्याय करता तुम्ही त्याच्यावर? सर सांभाळायचं लागतं थोडंसं आणि त्याला कळत नाही, त्यामुळे त्याला सांगायला लागतं मग की खरंच दंगल मधला आमिर खान आहात का तुम्ही? आता काय तसं तर तसं मग त्यांना मान्य आहे ते. चालेल, ते सुद्धा चालेल, पण त्याने चांगलं ते गावं गरजेचं आहे त्यांचं, बरोबर आहे. करेक्ट करेक्ट. खरं तर थँक्यू म्हटलं पाहिजे. तुमच्यामुळे हे पिल्लू हा ससा आम्हाला इकडे मिळाला. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. काय सांगाल या परफॉर्मन्स बद्दल? बापूंपासून सुरुवात करूया. मी बापू नाहीये, याच्यावर जाऊ नका. ऐक, जरी मी बापू असेल ना तरी मला मान्य आहे. कारण काय आहे, काही गोष्टी आपल्या विद्यार्थ्यांसाठी, मुलांसाठी अत्यंत कठोरपणे पार पाडाव्या लागतात. म्हणजे माझ्या घरात सुद्धा माझी 2 मुलं आहेत. माझी मुलगी 11 वर्षाची आणि मुलगा माझा 6 वर्षांचा आहे. पण ज्या गोष्टी शिस्तीच्या आहेत त्या शिस्तीच्याच आहेत. म्हणजे झोप लागली म्हणून रात्रीचा ब्रश करायचा राहिला हे होऊच शकत नाही. रात्री मी 11 वाजता सुद्धा उठवून ब्रश केला तरी नाही केला, 11 वाजता उठवून सुद्धा त्यांना ब्रश करून मी झोपायला लावतो. कारण हा डिसिप्लिनचा भाग आहे. मग दात दुखले की तुम्हीच बोंबलता का नाही रात्रभर? दात दुखतोय, आई माझा दात दुखतोय, बाबा उठा, काहीतरी करा. त्यामुळे ह्या गोष्टी डिसिप्लिनच्या आहेत, त्या पाळाव्याच लागतात. मान हरवू नकोस, काय सांगतोय ते नीट आहे. हां, तुला सगळं कळलं असा आविर्भाव नको आहे. हां, लहान आहेस अजून.
त्यामुळे आई जे सांगते, वडील सांगतात, शाळेतले शिक्षक सांगतात ते ऐकायलाच पाहिजे. आता वाटत असेल तुला हानिकारक, पण नंतर ते गुणकारी आई असं नंतर तू म्हणशील. वा वा वा. सावनी. ओंकार, खूपच आवडलं मला गाणं आणि जे काही ॲक्टिंग केलंयस ना तू गाण्यात, जे नाट्य उभं केलंयस ना ते खूप गरजेचं आहे अशा टाईपच्या गाण्यांमध्ये. नुसतं प्लेन गाऊन चालत नाही, तर त्याच्यात इतके चढ उतार आहेत आणि सगळे छान निभावलेस तू. असंच प्रयत्न करत राहा. ओके, बेस्ट. थँक्यू मॅम. काय आता या आठवड्यामध्ये काय बनायचं आहे? माझ्याबरोबर सगळ्या प्रेक्षकांना प्रश्न पडलेला असतो. मी 2-4 गोष्टी ठरवल्या आहेत, पण मला नक्की नाही माहित मी काय बनायचंय. मला असं वाटतं या आठवड्यात ना मला माहिती आहे की तुला काय बनवायचं आहे ते. आज एक काम कर, माईक तूच पकड. हां, मी आज जाऊन काहीतरी घेऊन येते. चालेल? मी सांगते हे काय आहे ते. त्याच्या आधी पहिल्यांदा हे मला वाटतं बाळा समोर दाखव एकदा कसं दिसतंय ते. खूप बोललास तू आजही, छान गायलास, कविता बोलल्यास. हां, पण आता तू थोडासा शांत हो आणि तिकडे जाऊन संन्यास घे. याबद्दल काय वाटतं तुला? मौन व्रत धारण कर, मौन ह्याच्यात करिअर कर. मौन व्रत म्हणजे काय? तोंड उघडायचं नाही, कोणाशीही बोलायचं नाही, इकडे तिकडे बघायचं नाही, स्पर्धक गात असताना त्याच्याचकडे बघायचं. या सगळ्याला एकत्रितपणे तू मौनव्रत म्हण. हे तुला जमणार आहे आज? तर प्लीज तिकडे जाऊन शांतपणे बस. जा, ते हालू देऊ नको आणि पडू देऊ नको. बस, डोळे मीट, ध्यान मुद्रा. आणि आता हिमालयात जा. आपण वळूया पुढच्या स्पर्धकाकडे. कोणत्याही भाषेत गाण्यात गाण्यांच्या चालीमध्ये आकार उकार असतात. आपल्याकडे एक स्पर्धक आहे, त्याच्या डिक्शनरीमध्ये फक्त होकार आहेत. तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. येतोय नाशिकचा चेतन लोखंडे. तुझ्या पायारीशी कुणी सान थोर नाही, साध सुन्या काळजाची तुझ्या काणी जाई. हे तरी देवा सरणायो भोग कशा पायी, हरवाली वाट दिशा अंधारल्या दाई. ववाळुनी उधळतो जीवा माय बापा, वना वायोरी पेटला. वा वा. खेळ मांडला मांडला मांडला, खेळ मांडला मांडला मांडला, खेळ मांडला देवा, खेळ मांडला. सांडली गारीत भात घेतला वसा तुझा, तूच वाट दाखी बघा खेळ मांडला. दावी देवा पैल पार पाठीशी तू राहुबा, यो तुझ्याच उंबऱ्यात खेळ मांडला.
चेतन खरंच पाणी आलं रे डोळ्यात. आणि कमाल गायलास तू. सुरांचा खेळ इतका छान मांडलास. वा वा वा. थँक्यू. किती आर्तता होती आणि प्रामाणिकपणा होता. सूर खूप सच्चे लागले तुझे. त्याच्यासाठी हा ब्लास्ट आहे तुझ्यासाठी. सावनीच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाहीये अजून. पुन्हा एकदा ही दाद आहे तुला मिळालेली. मित्रा, खरंच छान गायलास, खरंच छान गायलास. थँक्यू सर. त्यातल्या जागा अजयसारख्या नाही आल्या, त्या जागा तुझ्यासारख्या घेतल्यास आणि म्हणून त्या जास्त इथपर्यंत. हे सर्वात महत्वाचं आहे. थँक्यू. भेगाळली जी जागा आहे ती तुझी करून गायलास म्हणून ती जास्त परिणामकारक झाली असं मला वाटतं. भेगाळल्या भुई परिजीना अंगार जीवाला जाळी. आणि खरंच सगळे सूर अत्यंत मनापासून लागले. आणि आधार कुणाचा नाही असं नाहीये, आमच्या सगळ्यांचा आधार तुझ्या पाठी. थँक्यू सर. आणि चेतन, आम्हाला तुझा अत्यंत अभिमान आहे. ज्या खडतर कष्टांमधून आणि ज्या बॅकग्राऊंडमधून तू इथे आलेला आहेस आणि ज्या पद्धतीने तुझी वाटचाल सुरू आहे या मंचावरची, ती खरोखरच कौतुकास्पद आहे. ते असंच चालू ठेव आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. आजच्या काळात जिथे आपल्याला खूप धावपळ करावी लागते, रोज प्रदूषणाचा सामना करायला लागतो, तिथे आपल्या त्वचेची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठीच मी वापरते विको टर्मरिक क्रीम. त्यामुळे त्वचा निरोगी आणि तजेलदार राहते. विको टर्मरिकमुळे त्वचेला सोन्यासारख्या सौंदर्याचं वरदान मिळतं. मंडळी, तुम्ही टी व्ही समोर बसून काहीही काम करत असाल तर प्लीज ते थोडा वेळ बाजूला ठेवा. मी ऑडियन्समध्ये सुद्धा सगळ्यांना प्लीज विनंती करते, जे काही बोलत असाल प्लीज बोलू नका, माझ्याकडे लक्ष द्या. कारण आत्ता मी इथे जे बोलणार आहे ते खरोखरच खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे लिटरली कानात प्राण आणून जरी तुम्ही ऐकलं तरी सुद्धा ते वाया जाणार नाहीये. कारण आता या मंचावरती एक अशी गोष्ट होणार आहे जी आतापर्यंत कधी घडलेली नाहीये. ती म्हणजे कवी झाडकोबा चांदुर्डेकर यांची कविता आता मी आपल्या सगळ्यांसाठी सादर करणार आहे. तर प्लीज लक्ष असू द्या. कविवर्य झाडकोबा चांदुर्डेकर म्हणतात, वैभवची दाद मिळवायला आसूसला एक कवी. वैभवची दाद मिळवायला आसूसला एक कवी. त्रास त्याचा नाही मनाला, कारण दाद उत्तम मिळवतायत. काय जुळवू हा पूजा आणि पल्लवी.
पल्लवी आणि पूजा हे गाणं अवघड आहे म्हणायला आणि श्रेयाने इतकं सुंदर म्हटलंय ते तुम्ही खूप चांगलं निभावलंत गाणं. आज पल्लवी तू खूप छान गायलीस. खूप अंतरात तर तू इतका सुरेख गायलीस अक्षरशः मला म्हणजे कुठे सुद्धा तो अंतरा म्हणून स्पेशली मला श्रेयापेक्षा कमी नाही वाटला. वा. पाहिलं गुमान बाई घेतलं दमान बाई चितलं तुफान साजना. पण गाणं काय झालं गाणं दोघींनी निभावलं पण पूजा कुठे कुठे कणसूर झाल्यामुळे त्या गाण्याची मजा नाही आली. म्हणजे ब्लास्टचं गाणं नाही झालं. गाणं छान झालं पण ते ब्लास्ट नाही झालं. कळलं. सो तयारी करा चांगली पण खरंच छान गायलात. थँक्यू. मुळात हे गाणं ड्युएट होऊ शकतं हा विचारच किती नवीन आहे ना. हो. कॉन्ट्रास्ट हार्मोनीज मला खूप आवडल्या गाण्यामधल्या. अप्रतिम लागल्या. त्या निभावणं अवघड होतं जे ओरिजिनल गाण्यात नाही. हां पण सुराकडे थोडं अजून लक्ष दिलं असतं तर हे तयार होतं तुमच्यासाठी ॲक्च्युली. हां पण मुळात हे ड्युएट म्हणून सादर केल्याबद्दल वा. हॅट्स ऑफ. ऑल द बेस्ट. थँक्यू. पल्लवीसाठी ना फक्त गाणं हे एकच करिअर नाही आहे. हा? हो सिरियसली माझ्याकडे तिच्यासाठी एक उत्कृष्ट करिअर ऑप्शन सुद्धा आहे. मी तो काय आहे सांगू का. आपल्या मालिकांमध्ये ज्या निगेटिव्ह शेड्स करतात ना वॅम तर ते ती इतकं उत्कृष्ट करू शकेल ना. तिच्यामध्ये ते असं टॅलेंट म्हणजे ती खरी तशी नाहीये पण टॅलेंट असं भरलेलं आहे. तुला जर का एखादी ऑडिशन किंवा काही गोष्टी जर का बघायच्या असतील ना तर आपण एक व्हिडिओ बघूया तुझा. हा. खूप त्रास देतो मला म्हणजे तो पटकन बोलतो काहीतरी उलटं माझ्याशी मग माझं सटकतं मग मी पण आई शपथ. डोळ्यातून सगळं उतरतंय. एक ऑडिशन झाली पाहिजे आता इथे. मी तिच्यासाठी व्हॉइस ओव्हरचं काम करू शकते. तू फक्त एक्सप्रेशन्स दे. Okay. येस तू. ऑल द बेस्ट. या कामिनीचं वाटोळं करणारे मी माझ्या आवडत्या करण सोबत एका छत्रीत फिरते ही. असं वाटतं हिच्या नाकात ती छत्री घालून खाडकन उघडावं. माझ्या प्रॉपर्टीवर याचं डोळं आहे काय. नाही हिचे डोळे काढून चायनीज मंचुरियन बनवलं तर नावाची क्षोण भद्रा नाही मी. काय एक्सप्रेशन्स होती. सावनी अजून सावरतीये त्या मग तू म्हणलीस तसं तिला वेगळं काही करायची गरजच नाहीये. एवढंच बस. हे पण खरं सांगतो सिरियसली तुझ्या चेहऱ्यामध्ये गंमत आहे. म्हणजे ही गंमत आहे ही हो वॅमची गंमत आहे. हे पॉझिटिव्हलीच घे आणि तू ऍक्टिंगही करू शकतेस कारण एवढ्या याच्यामध्ये तू पटकन एक्सप्रेशन पण देऊन टाकलीस. असं असं वगैरे करून तू क्या बात आहे. सो तुझ्या नवीन प्रवासासाठी हे आजच्या ऑडिशन नंतर जे एक नवीन दिशा एक क्षितिज तुझ्यासाठी ओपन होणार आहे त्याच्यासाठी सुद्धा आम्ही खूप सुयश चिंततो. आणि अशीच हसत राहा. तू फार गोड आहेस आणि अशीच राहा. ऑल द बेस्ट पुढच्या सगळ्या प्रवासाला. थँक्यू. मला ना एक प्रश्न नेहमी पडतो की चौकडी ही नेहमी चांडाळ का असते. म्हणजे आमच्या या मंचावर पण एक चौकडी आहे ती सुरेल आहे पण त्यांना सुराळ चौकडी असं कोणी म्हणत नाही. मृण्मयी मी नवीन शब्द नाहीच देते मी जस्ट सांगतेय. त्यामुळे या मंचावरच्या आपल्या चांडाळ चौकडीला आपण बोलवूया. येत आहेत कल्याण डोंबिवलीचे द सेंट्रल क्वाड्रो. कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे ग अंतरयामी. चांदण राती आशा एकांती मन सागर उसळे मिलिनाची उर्मी. कळलं का. कुंदवनाची सुंदर राणी रूप तुझे ग अंतरयामी. चांदण राती आशा एकांती मन
उसळ मिलनाचे उर्मी मेघ सावळा मासाराय भोळा भाबळा मासाराय माझ्या मनी त्याची डोंगराय फडी माया माझा राया माझं काळीच तू माझी हरणी तुझं रूप आहे नक्षत्रावाणी या संसाराला देवाचीची छाया ग मेघ सावळा माझा राया भोळा भाबळा माझा राया माझ्या मनी त्याची डोंगराय फडी माया माझा राया ग मन माझे उमलून गेले स्पर्श तुझा झाला होतो मी एक अनामिक व्यर्थ भटकलेला प्रीतीचा बहर बघ आला हा वेळ लावून गेला प्रीतीचा बहर बघ आला हा वेळ लावून गेला अग मक्याच्या शेतात एकलीच होतीस ठाऊक नव्हतं कुणा उभ्या पिकांमध्ये अडवा घुसतोय ऐकून यो पाहुणा शोधाबून बघतो या कणस भरला हाय का दाना यो दाबून बघतो या कणस भरला हाय का दाना मक्याच्या शेतात एकलीच होतीस ठाऊक नव्हतं कुणा उभ्या पिकांमध्ये अडवा घुसतोय ऐकून यो पाहुणा यो दाबून बघतो या कणस भरला हाय का दाना यो दाबून बघतो या कणस भरला हाय का दाना तुझ्या प्रीतीत झालो खुडा छंद आहे ना वेगळा माझ्या श्वासात तू माझ्या स्वप्नात तू तरी ग सखे दूर तू सजणी याद ही शाद ही शोधे तुझी आज ग सजणी याद ही शाद ही शोधे तुझी आज ग सजणी याद ही शाद ही शोधे तुझी आज ग सजणी कसा वाटला ते जाणून घेऊया सावनी. अनिकेत तुझं गाणं नाही आवडलं मला कारण का खूप सुरात जात होतं रे छान फोकस आणि सुरात असा तू घुसून गात नाहीस खूप हालतं रे सुराला प्लीज वर्कआउट ऑन दॅट. वैभव हे बाकीचे लोक सगळे छान वाजवतात एकटा तूच त्यांच्यामध्ये इतका उघडा पडतोस. दोन गोष्टी कमी कर गाण्यातल्या काही फरक नाही पडत त्याने पण गाणं जेवढं बसवाल जेवढं साधं सोपं बसवाल पण ते इम्पॅक्टफुल आणि सुरातच पाहिजे. अरे संगीतात सूरच नसेल तर बाकीचं काय उरतं मग. तुझी ती स्टाईल युनिक आहे ती स्टाईल छान आहे पण ती जर सुरात नसेल तर उपयोग काय. तू प्रयत्न कर तू अजून कष्ट घे ऐक ऐक ऐकत राहा आपलंच गाणं रेकॉर्ड करून ऐकत राहा कुठे जातंय काय जातंय. एक गोष्ट सांगतो या तिघांना काढ आणि एकट्या गाणं तू परफॉर्म कर आम्हाला चालेल पण तुला काढल्याने तिघांना फक्त परफॉर्म करायला लागला तर होईल कॉम्पिटिशन. मग कुणावर अवलंबून आहे माझ्यावर. मग बोलणी कुणाला खावी लागतील. मला एक्सेप्टेड आहे सर.
मेहनती आहात तुम्ही, तुम्हाला माहिती आहे कुठे जायचं आहे, फक्त विचार करा. सो ऑल द बेस्ट. असं छान गात राहा. तुम्ही बसू शकता. आपल्या सगळ्या स्पर्धकांचे परफॉर्मन्सेस संपलेले आहेत. कालच्या आणि आजच्या भागात मिळून टोटल 5 ब्लास्ट मिळालेले आहेत. म्हणजे 5 दावेदार आहेत परफॉर्मर ऑफ द वीकचे. मी जजेसना विनंती करते की त्यांनी या आठवड्यातल्या परफॉर्मर ऑफ द वीकचं नाव जाहीर करावं. या आठवड्यातले परफॉर्मर ऑफ द वीक आहेत MH फोक्स. तुम्हाला मिळत आहे नानल्स प्रतिलोमाकडून एक गिफ्ट हॅम्पर. आणि आता आपल्या स्पर्धेतला सगळ्यात नावडता भाग, वेळ आहे एलिमिनेशनची. परीक्षकांनी बॉटम 3 मध्ये असलेल्या स्पर्धकांची नावं माझ्याकडे दिलेली आहेत. पहिला आहे जगदीश चव्हाण, राधिका पवार, आणि यानंतर हे नाव पहिल्यांदा येत आहे द सेंट्रल क्वाड्रो. आता मी जे नाव घेणार आहे ते या स्पर्धेमध्ये सेफ आहे. तो स्पर्धक आहे राधिका पवार. आणि आता वेळ अशी आहे की अक्षरशः अर्ध्या मार्कामुळे किंवा एखाद्या मार्कामुळे एलिमिनेशन होणार आहे. जगदीश, मला तुला हे सांगायचं आहे की तू सेफ आहेस. थँक्यू. द सेंट्रल क्वाड्रो. अनफॉर्च्युनेटली या मंचावरचा प्रवास तुमचा इकडे थांबतोय. काय सांगाल? सगळ्यात आधी तर धन्यवाद म्हणायचं सगळ्यांना. आमचे बरेच मित्रही झाले तिकडे. सो सगळेच ॲक्च्युली. आणि नथिंग एल्स. अनिकेत, वाईट वाटून घेऊ नकोस, कारण प्रवास हा थांबत नसतो कधीच. एक्झॅक्टली. कुठेच कोणी थांबत नसतं. कराई तर अजिबात न थांबणारी गोष्ट आहे. पण नेहमी लक्षात ठेवा, एक प्रवास जेव्हा थांबतो तेव्हा दुसरा सुरू झालेला असतो ऑलरेडी. तो प्रवास चालू ठेवायचा. तुम्हाला तुमचा एक अल्बम काढायचा आहे. त्याची वाट बघतोय आम्ही. आम्ही त्याची वाट पाहतो आहोत. सो तुम्हाला ऑल दी बेस्ट आणि चांगली कामगिरी करा. आता तुम्हाला अशी विनंती करते की तुम्ही MH फोक्स यांना तुमच्या हस्ते 40,000 रुपये ट्रान्सफर करावे. तो चेक तुम्ही MH फोक्सना द्यावा. आणि आता मी MH फोक्स यांना मंचावर येण्याची विनंती करते. आणि प्रथेप्रमाणे द सेंट्रल क्वाड्रो तुमच्या आजवरच्या प्रवासाला आमच्या सगळ्यांकडून स्टँडिंग ओवेशन. मंडळी, तुम्हाला जर का युवा सिंगर 1 नंबर हा कार्यक्रम बघायचा असेल तर तो तुम्ही कुठेही कधीही आणि केव्हाही बघू शकता. त्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, तुम्हाला ZEE5 हे ॲप डाउनलोड करायचं आहे. लवकरात लवकर करा आणि या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या. हा प्रवास आणखी सुरेल होत जाणार यात शंका नाहीये. तेव्हा पुढच्या आठवड्यात या सांगीतिक सफरीचा आनंद लुटायला नक्की या. बघायला विसरू नका तुमचा आमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे पॉन्ड्स ड्रीम फ्लॉवर प्रस्तुत युवा सिंगर 1 नंबर.